ओके बाळांनो, काल आपण जो थेरम आहे सेकंड थेरम थर्ड थेरम जो तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तो पाहिलेला आहे, बरोबर आहे. कारफारांनी तो केला असेल, भरपूर वेळ तुमच्याकडे कारफारांनी तो थेरम केलेला असणार आहे. आज आपण त्याला पुढचा टॉपिक म्हणजे याची एक्सरसाइज पाहणार आहे. एक्सरसाइज 4.2 एक्सरसाइज 4.2 एक्सरसाइज 4.2 ओके. यातला क्वेश्चन नंबर 1. Question number 1. Show that lines represented by lines represented by 3x square minus 4xy minus 3y square are perpendicular to each other. Okay, show that the lines represented by 3x square minus 4xy minus 3y square are perpendicular to each other. बरोबर आहे. मग आता बघा, परपेंडिक्युलर असणं म्हणजे दोघांमध्ये अँगल किती पाहिजे? 90 डिग्री. बरोबर आहे. मग याला दोन पर्याय, एक तर डायरेक्ट अँगल फाइंड करा अजून 90 डिग्री असवा, किंवा दुसरा पर्याय आपण काल परपेंडिक्युलरची कंडिशन घेतलेली a प्लस बी इज इक्वल टू 0. बरोबर ना. दोन कंडिशन घेतल्या जात. जर h स्क्वेअर मायनस ए बी हा 0 आला तर पॅरलल आणि a प्लस बी 0 आला तर परपेंडिक्युलर. मग सोल्युशन, आता आपण डायरेक्ट कंडिशन घेणार आहे. सोल्युशन गिवन काय गिवन? 3x स्क्वेअर मायनस 4xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. क्वेश्चन चुकलं थोडं लिहायचं, क्लिअर करून घ्या. 3x स्क्वेअर मायनस 4xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके. compare with ax square plus 2hxy plus by square is equal to 0. ओके. therefore सगळ्यात पहिले व्हॅल्यू कोणची भेटेल बाळांनो? a ची व्हॅल्यू किती भेटली? 3. दुसरी व्हॅल्यू कोणाची भेटेल? 2h एक्स वाय चा कोइफिशियंट साइनचा घ्यायचा मायनस 4. आणि तिसरी व्हॅल्यू कोणाची भेटेल? बी ची व्हॅल्यू भेटेल. ती किती भेटेल? -3. आता इथे आपल्याला h च्या व्हॅल्यूची गरज नाहीये. परपेंडिक्युलरच्या कंडिशन मध्ये h येतच नाही. बरोबर आहे. तरी सुद्धा h फाइंड करा. हा 2 इकडे मल्टिप्लाय ना, इकडे डिवाइड केला तर किती होईल? म्हणजे इकडे गेला डिवाइड होणार ना फक्त, पण डिवाइड बाय 2 करा आणि देअरफॉर h ची व्हॅल्यू किती येईल? -2. सवय लागून जाईल तुम्हाला. कम्पेअर केल्यानंतर जिथं असं डबल व्हॅल्यू भेटणार आहे 2h वगैरे, तर तिथे लगेच तो कॉन्स्टंट काढून घ्यायचा आहे. ओके. भेटलं तिन्ही कॉन्स्टंट a आणि b. मला आता दाखवायचं काय आहे? परपेंडिक्युलर. आणि क्वेश्चन शो दॅट का डायरेक्टली, म्हणजे या दोन लाईन्स परपेंडिक्युलर आहे. आपला फक्त त्या परपेंडिक्युलर आहे हे दाखवायचंय. बरोबर ना. मग आता काय कन्सिडर करणार? कंडिशन. कन्सिडर ओके. परपेंडिक्युलरची कंडिशन काय आहे? a प्लस बी इज इक्वल 0. कन्सिडर a प्लस बी इक्वल टू 0 ना करू.
0 आणून दाखवायचं आहे. बरोबर आहे. कन्सिडर a प्लस बी. a ची व्हॅल्यू किती आहे? 3 प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे? -3. बरोबर आहे. प्लस मायनस काय होईल बाळांनो? मायनस. आणि 3 - 3 म्हणजे a प्लस बी इज इक्वल टू 0. आला का? ओके. म्हणजे या इक्वेशन साठी a प्लस बी व्हॅल्यू किती येते? 0. आणि a प्लस बी जर 0 असेल तर कालच आपण कंडिशन्स पाहिल्या थेरमच्या खाली दोन, पॅरलल आणि परपेंडिक्युलरच्या. a प्लस बी 0 येतोय याचा अर्थ त्या दोन लाईन्स एकमेकाला कशा आहेत? परपेंडिक्युलर. देअरफॉर द लाईन्स represented by 3x square minus 4xy minus 3y square is equal to 0 are perpendicular to each other. Are perpendicular to each other. ओके बाळांनो, पहिले क्वेश्चन समजला प्रत्येकाला? ओके. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन घ्या. सेम ऍज इट इज आहे, फक्त आता परपेंडिक्युलरचा पॅरलल होईल आणि पॅरललला मी तुम्हाला दुसरा वर्ड सांगितलेला आहे. क्वेश्चन नंबर 2. शो that lines represented by x square plus 6xy plus 9y square is equal to 0. दोन मिनिटं. क्वेश्चन थोडा चेंज आहे. इक्वेशन घेऊ नका, फक्त आर कोइन्सिडेंट. ओके. प्रिंटिंग मिस्टेक आहे बुक मध्ये. हा सर, बरोबर आहे. बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. जो 9 आलाय ना, बुक मध्ये जी झाला आहे तिथे 9च्या ऐवजी. फक्त प्रत्येकाने घरी बुक मध्ये तेवढं क्लिअर करून ठेवा की जो 9y स्क्वेअर आहे इथे 9च्या ऐवजी जी प्रिंट झाला आहे बुक मध्ये. ओके. करा सोल्युशन स्टार्ट. म्हणून कोइन्सिडेंट दाखवायचं आहे आणि मी तुम्हाला म्हटलेलं आपल्यासाठी इथून पुढे डोक्यात ठेवायचं, मॅथ्स मध्ये कोइन्सिडेंट आणि पॅरलल हे दोन्ही इक्वल असतात आपल्यासाठी. बरोबर आहे. हे तुमच्या पाहायच्या प्लेनवर डिपेंड असतं की लाईन्स कोइन्सिडेंट दिसणार आहे का पॅरलल दिसणार आहे. मग सोल्युशन जसं आपण त्या परपेंडिक्युलरचा प्रूव्ह केलं होतं सेम त्या पद्धतीने जायचंय. सोल्युशन गिवन. सर्वात पहिले इक्वेशन काय आहे? x स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0. कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. Therefore a ची व्हॅल्यू किती येईल? a म्हणजे x स्क्वेअरचा कोइफिशियंट 1, कमा 2h ची व्हॅल्यू 6, कमा b ची व्हॅल्यू 9. इथे दोन व्हॅल्यू भेटले, आपण h ची व्हॅल्यू भेटलेली नाहीये. मग आता हा जो 2 आहे हा इकडे मल्टिप्लाय
इकडे गेला तर डिवाइड, म्हणजे h इज इक्वल टू काय येईल 6/2 म्हणजे किती येईल बाळांनो 3. बरोबर आहे. ए एच आणि बी भेटला. ओके नाव कन्सिडर. ओके जसा परपेंडिक्युलर साठी तुम्ही ए प्लस बी घेतला तसा आता कोइन्सिडेंट किंवा पॅरलल साठी आपण काय घेतो एच स्क्वेअर मायनस ए बी. मग एच स्क्वेअर म्हणजे किती येईल 3 स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू 1 बी ची व्हॅल्यू 9. 3 चा स्क्वेअर 9 मायनस 9 9 मायनस 9 0. एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0. जर ए प्लस बी 0 आला तर लाईन्स परपेंडिक्युलर. ए प्लस बी 0 आला तर लाईन्स काय असतात परपेंडिक्युलर. आणि जर एच स्क्वेअर मायनस ए बी जर 0 आला तर पॅरलल किंवा कोइन्सिडेंट. सध्या आपला होमोजिनियस इक्वेशन पॅरलल म्हणतं काय म्हणायचं कोइन्सिडेंट म्हणायचं फक्त. ओके देअरफॉर द लाईन represented by x square plus 6xy plus 9y square is equal to 0 are coincident. are coincident. वाटलं तर बाळांनो समासात वरती लिहून ठेवू शकताय coincident पुढे ॲरो करून लिहा एक्स स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0 आणि त्याच्या खाली नेक्स्ट लाईन लिहा परपेंडिक्युलर ए प्लस बी इज इक्वल टू 0 वर समासात लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर आठवल. असे एक्झाम्पल बाळांनो आपल्या क्वेश्चन नंबर 1च्या पहिल्या ए पार्ट मध्ये विचारतात फॉर 1 मार्क. एका मार्क साठी असे क्वेश्चन येऊ शकतात. नंतर गोंधळ होतो खूप. काय लिहिलं कोइन्सिडेंट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस ए बी 0 म्हणजे कोइन्सिडेंट ॲरो करून लिहायचं एक्स स्क्वेअर मायनस ए बी 0 आणि खाली लिहायचं परपेंडिक्युलर ए प्लस बी इज इक्वल टू 0. समासामध्ये जेव्हा तुम्ही स्टडी करणार आहे नोटबुक उचकली कारण मला कंडिशन सापडणार आहे वरती. ओके लिहिलंय प्रत्येकाने स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ऑनलाईन लेक्चर करणारे जर अडचण असेल तर लगेच सांगायचंय. आवाज डबल कोणी होत. ओके अडचण असेल तर लगेच सांगायचंय. ज्यांना शक्य असेल त्यांनी क्लासवर यायला प्रयत्न करा आता. ओके झाले क्वेश्चन पुढे घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 एक्सरसाइज 4.2 आहे. क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 find the value of k. Find the value of k if lines represented by kx square plus 4xy minus 4y square is equal to 0 are perpendicular. ओके वन सोल्यूशन गिवन इक्वेशन घ्या. कंपॅरिझन करा. त्यानंतर ए एच आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करा.
ओके, गिवन काय kx² प्लस 4xy मायनस 4y² इज इक्वल टू 0. फक्त मी इक्वेशन घेतलं, कंपॅरिझन केली. ए ची व्हॅल्यू किती येईल के, 2h ची व्हॅल्यू किती येईल 4 आणि बी ची व्हॅल्यू किती येईल -4. याच्यावरनं मला h ची व्हॅल्यू किती भेटणार आहे 2. याची तर गरज नव्हती पण तरी आपण काढला, बरोबर आहे. ओके, आता बाळांनो मात्र त्या क्वेश्चन काय दिलंय, but lines represented by kx² plus 4xy minus 4y² is equal to 0 are परपेंडिक्युलर. आणि बाळांनो हे क्वेश्चन मध्ये गिवन आहे, पाहून घ्या. इथे आपल्याला लाईन्स परपेंडिक्युलर दाखवायच्या नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे लाईन्स परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे. लाईन्स परपेंडिक्युलर असेल तर के ची व्हॅल्यू काढायची आपली, बरोबर आहे. म्हणजे लाईन्स परपेंडिक्युलर दिलेले आहे, आपल्याला लाईन्स परपेंडिक्युलर आहे वगैरे दाखवायची गरज नाही. लाईन्स परपेंडिक्युलर आहे तर आपल्याला तो हिडून जो कॉन्स्टंट आहे के त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग देअरफॉर जर दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर वी नो दॅट काय कंडिशन असते, तुम्ही आता तिथं वरती लिहिली काय, लाईन्स परपेंडिक्युलर असेल तर काय असतं, वी नो दॅट a प्लस बी इज इक्वल टू 0. इथं वाटलं तुम्ही लिहू शकताय, काय रिझनिंग देणार, कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन. कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन. ओके, व्हॅल्यूज टाका. ए ची व्हॅल्यू किती के प्लस बी ची व्हॅल्यू किती -4 इज इक्वल टू 0. देअरफॉर के -4 इज इक्वल टू 0. आणि आता हा जो आहे हा -4 आहे, इकडे गेला तर +4. आणि देअरफॉर बाळांनो के ची व्हॅल्यू किती येईल +4. के ची व्हॅल्यू किती येईल +4. ओके बाळांनो, क्वेश्चन नंबर 3 समजला का प्रत्येकाला. अरे क्वेश्चन नंबर 3 समजलाय. ह्या टाईपचं एक्झाम्पल सुद्धा एक्झामला येतं. जनरली असे एक्झाम्पल सीईटी ला सुद्धा असतात. डायरेक्टली दिला असतं लाईन्स आर कोइन्सिडंट, लाईन्स आर पॅरलल, आणि तुम्हाला के किंवा डायरेक्टली तो जो आहे कॉन्स्टंट तो एच बी नेच इंडिकेट केलेला असतो आणि त्याची व्हॅल्यू काढायला लावली असते. फक्त काय करायचं, प्रॉपर कंपॅरिझन करायची, गणमन जास्त करायची नाही. आणि कंडिशन कोणती वापरायची, परपेंडिक्युलरला कोणती वापरायची आणि पॅरललला कोणती वापरायची पाहून घ्यायची फक्त. एक्झाम्पल नंबर 3 समजलंय, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 चा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3 झाला प्रत्येकाचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 घ्यायचा आहे. Find the measure of
the acute angle, find the measure of the acute angle between the lines represented by first example त्यातलं 3x square minus 4 root 3 xy. आता तो रूट जो आहे तो 3 साठी आहे, xy वरती रूट न्यायचा नाहीये, प्लस 3y square is equals to 0. ओके बाळांनो, काय फाइंड करायचं इथं आपलं आता? रीड करा क्वेश्चन. काय फाइंड करायचं आहे? ॲक्यूट अँगल. बरोबर आहे. म्हणजेच काय फाइंड करायचं आपल्याला? थिटा फाइंड करायचं. त्याच्यासाठी फॉर्म्युला आपण काल घेतलेला आहे. रीड करा बरं. फॉर्म्युला काय आहे? इफ ax square plus 2xy plus by square is equal to 0 represents pair of lines passing through origin, then the acute angle theta between them is given by, कोणता फॉर्म्युला आहे? tan theta is equal to mod of 2 under root a square minus ab upon a plus b. काल थेरम घेतलाय ना, बरोबर आहे तो. ओके, मग इथे सोल्युशन खूप सिंपल आहे. स्टार्टिंग तीच आहे बा. सर्वात पहिले गिवन इक्वेशन काय आहे? 3x square minus 4 root 3 into xy plus 3y square is equals to 0. Okay, compare with ax square plus 2xy plus by square is equals to 0. Okay, बाळांनो a ची व्हॅल्यू किती सांगा? 3. बरोबर आहे. 2x ची व्हॅल्यू -4 रूट 3. 2 जर डिवाइडला गेला तर -2 रूट 3. 2 ने डिवाइड करून टाकलं लगेच. आणि b ची व्हॅल्यू किती आहे? 3. a h b तिन्ही भेटले. ओके, आता बाळांनो इथे फॉर्म्युला लिहितो. नंतर हा फॉर्म्युला बी लिहिणार नाही. पहिल्या 2 एक्झाम्पलला फॉर्म्युला लिहिणार आहे. वी नो दॅट, आता जो फॉर्म्युला मी लिहितोय तो एक्झामला लिहिला पाहिजे, गरज नाहीये, पण फक्त स्टडी करताना लक्षात ठेवण्यासाठी लिहितोय. वी नो दॅट इफ थिटा इज द acute angle, theta is the acute angle between the lines represented by ax square plus 2hxy plus by square is equals to 0. then काय फॉर्म्युला थीटाचा? tan theta is equals to, काय फॉर्म्युला आहे? mod of 2 under root s square minus ab upon a plus b. ओके बाळांनो, हा फॉर्म्युला आहे. हे जे आता मी ब्लॅक पेन लिहिलेलं मध्ये दिसतं फॉर्म्युला टाईप, बाळांनो एक्झामला लिहिलं नाही तरी काय फरक पडत नाही. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला घेऊन व्हॅल्यू पुट करू शकताय. पण सध्या आपण काय लिहितो हे, तर आपल्याला लिहिताना आधी लिंक लागावी याकरता, आणि फॉर्म्युला मेन म्हणजे पाठ व्हावा याकरता. ओके, देअरफॉर टाका व्हॅल्यू त्याच्यामध्ये. tan theta इज इक्वल टू मॉड ऑफ, आपल्याकडे ए एच आणि बी तिन्ही व्हॅल्यूज आहेत ना, 2 इंटू अंडर रूट एच स्क्वेअर, एच म्हणजे किती आहे? -2 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए बी म्हणजे 3 इंटू 3.
अपॉन 3 + 3. ओके बाळांनो, सगळ्या व्हॅल्यूज टाकल्या. आता कॅल्क्युलेशन फक्त बाळांनो क्लिअर व्यवस्थित करा. कॅल्क्युलेशन करताना खूप जण घोळ करतात त्या एच स्क्वेअरला. ओके, देअरफोर tan θ = mod ऑफ. आता बिचारा टूने आपला काय त्रास दिलाय का अजून नाही, म्हणजे जेव्हा त्रास दिल तेव्हा पाहू त्याला काय करायचं. इंटू अंडर रूट. सर्वात पहिले हा जो काही स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर त्या मायनसचा पण आहे, 2चा पण आहे आणि √3चा पण. मायनसचा स्क्वेअर काय होणार तो प्लस. एव्हरी स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. स्क्वेअर ऑफ रिअल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. बरोबर आहे. मग हा तर पॉझिटिव्ह होऊन जाईल. 2चा स्क्वेअर 4 आणि √3चा स्क्वेअर 3. पण त्याला मग ब्रॅकेट दिला फक्त. बरोबर आहे. 2चा स्क्वेअर 4 झाला, √3चा स्क्वेअर 3 झाला. पण या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. -3 × 3 9 अपॉन 3 + 3 9 नका लिहू 6 लिहा. ह्या फॉर्म्युल्याचा गोल आहे. वरती तुम्ही ज्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करता ना, खाली त्या 2 नंबरची ऍडिशन आहे. आणि एक्झामला घाईमध्ये प्रेशरमध्ये वरती आपण मल्टिप्लिकेशन करतो ना, खाली बिंदास 30 खाली. आणि हे यापूर्वी मध्यम नॉर्मल मुलाकडून नाही, टॉपर मुलांकडनं पण झालंय. वरती तुम्ही ज्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करता खाली त्या 2 नंबरची ऍडिशन असते. इथे पहा a × b तर खाली a + b. बरोबर आहे. घाईघाईत आपण वरती मल्टिप्लिकेशन करतो ना, आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जे मल्टिप्लिकेशन वर केलंय ना, ती ऍडिशन खाली लिहून टाकतो. म्हणजे 3 + 3 वरती, खाली 3 + 3 नाही 16 गरजेचं आहे. वरती 3 × 3 किती लिहिलं आहे 9 ना, खाली सुद्धा तुम्ही 9 लिहितात. बरेच तर ती घाई करायची नाही. फॉर्मॅटला गोल वाटत घ्या. ओके, करा सिम्प्लिफिकेशन. सर्वात पहिले 2 ने डिव्हिजन होऊन जाईल. 2 1 2 2 3 म्हणजे ते मल्टिप्लिकेशन डिव्हिजन होऊन गेलं. देअरफोर आता काय उरला, tan θ = mod ऑफ अंडर रूट, कारण तो पुढचा 2 तर गेला, अंडर रूट 4 × 3 7 12 आणि जागे सगळे. आता बोलताना मी वेगळं बोलेल, लिहिताना वेगळं लिहिल. जागे असणार व्यवस्थित लिहा, झोपेत असणार आहे चुकीचं लिहू नका. 12 - 9 अपॉन 3. सर्वात पहिले ती सबट्रॅक्शन करून घ्या. तिथे रूट आहे, डोक्यात ठेवा. मग किती वाढलं, tan θ = mod ऑफ √3 अपॉन 3. तुम्ही म्हणजे सर आतापर्यंत मॉड का कॅरी केलं, तर मॉड काय इंडिकेट करतं की हा जे काय येणारे आन्सर आहे, याला जर मायनस साइन आलं तर काय करा, प्लस करून घ्या. बरोबर आहे. ही व्हॅल्यू तुम्हाला निगेटिव्ह घ्यायची नाही. निगेटिव्ह उरलीच नाही ना, मग मॉड घेतला नाही घेतला काय फरक पडणार आहे का नाही. म्हणजे हे जर मी आज जर लिहिलं असतं √3 अपॉन 3 तरी काय फरक पडणार नाही. आता फॉल्ट येते, ही डिव्हिजन करायची तुम्हाला. काहीला जमल काहीला जमणार नाही. आता सिंपल सांगतो. जगातला प्रत्येक नंबर हा तुम्ही त्याच्या स्क्वेअर रूटच्या स्क्वेअर मध्ये लिहू शकता. म्हणजे 9 हा नंबर आहे. बरोबर आहे. तुम्हाला स्क्वेअर मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार, 9चं स्क्वेअर रूट 3 आणि त्याचा स्क्वेअर परत किती होईल 9. मग त्याच प्रकारे आपण हा 3 सुद्धा लिहू शकतो. तो जर मी असले तर बरं, tan θ = वरचा √3 आहे असा. मला सांगा 3चं स्क्वेअर रूट ओरली नाही निघत, मग √3 आणि ब्रॅकेट स्क्वेअर रूट कॅन्सल केला का परत काय उरणार आहे 3. म्हणजे आपण कोणता रूल वापरला तो रूल सुद्धा पुढे लिहितो. सिन्स a = √a ब्रॅकेट स्क्वेअर फॉर एनी रिअल नंबर. हे जगातल्या प्रत्येक रिअल नंबर साठी व्हॅलिड आहे. का, तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल केला परत आपल्याला काय भेटणार आहे, a भेटणार आहे. बरोबर आहे. ओके बाळांनो, आता काय होईल, हा वरचा एक √3 आणि हा एक √3. स्क्वेअर म्हणजे √3 × √3 ना, त्यातला एक काय होऊन जाणार कॅन्सल. अँड देअरफॉर आपला tan θ ची व्हॅल्यू किती भेटणार,
1/√3. बरोबर आहे. ओके बाळांनो, आता हा टॅन आहे इकडे. इकडे गेला तर टॅन इनवर्स. Therefore, theta is equals to tan inverse 1/√3. म्हणजे ते विचारताय टॅन इनवर्स, याचा अर्थ सांगतो. याचा अर्थ असा आहे, कोणत्या अँगलचा टॅन 1/√3. तर 5 टॅन आपले कंपल्सरी 5 पाहिजे. कोणते कोणते? tan 0 is 0, tan 30 1/√3, tan 45 1, tan 60 √3 आणि tan 90 नॉट डिफाईन्ड. बरोबर आहे. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे बट, किंवा इथे जरली तरी काय फरक पडणार नाही, बट we know that tan of pi/6 is equals to 1/√3. फक्त मी tan 30 लिहिण्याच्या ऐवजी तो अँगल कशात लिहिला? रेडियन्स मध्ये लिहिला. बरोबर आहे. एखाद्याला वाटलं सर मला रेडियन्स मध्ये नाही, मला डिग्री मध्ये लिहायचंय, काही फरक पडणार नाही. पण शक्यतो बाळांनो अँगलचा आन्सर रेडियन मध्ये देण्याचा प्रयत्न करा. मॅथ्स मध्ये आपण अँगल जनरली कसं दाखवतो? रेडियन्स दाखवायचा, आपला डिग्री दाखवायचा नाहीये. तुम्ही वाटलं तर 30 डिग्री जर लिहिला तरी आन्सरला काय फरक पडणार नाही. अँड ओके, देअरफॉर याचा अर्थ जर हायड्रेन नेला तर काय भेटेल? pi/6 इज इक्वल टू tan इनवर्स 1/√3. म्हणजे इथे अँगलची व्हॅल्यू किती झाली? pi/6. हे मधलं वाक्य जर नाही लिहिलं, जे मी लिहिलंय हे नाही लिहिलं तरी चालेल. डायरेक्टली कोणत्या अँगलला tan 1/√3 येतो? 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे किती रेडियन? pi/6 रेडियन. आणि ओके बाळांनो, हे आलं तुमचं एक्झाम्पलचं आन्सर. अडचण बोला. अरे बाबा अडचण, एक्झाम्पल समजलं? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, तुम्हाला सॉल्व्ह करायला लगेच. सेकंड एक्झाम्पल, स्क्रीनशॉट घ्यायचा राहिला. 2 मिनिटं फक्त. स्क्रीनशॉट घ्या. ओके, सेकंड एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायला घ्या लगेच. आणि तोपर्यंत इथं बसलेल्यांनी संमतीपत्र काढून ठेवायचे. Example number 2. Second example, 4x square plus 5xy plus 4y square is equals to 0. ओके बाळांनो, सॉल्व करायचंय. सेम ह्याच फॉर्मॅटने ओके, फोटो कंपल्सरी. फोटो नसेल तर फॉर्म आज जमा करून.
फोटो कंपल्सरी आहे, फोटो नसेल तर फॉर्म जमा करू नका. इकडे पण नाही का? हा, उद्या जर फॉर्म नाही आणले तर क्लासला येऊ नका. आणि ज्यांची फी पेड नाही हाफ त्यांनी पण क्लासला येऊ नका. आणि जे ऑनलाईन करतात त्यांनी पण डोक्यात ठेवा, फी जर नसेल तर एका दिवशी कधीही काढून टाकण्यात येईल. नंतर अर्ध्यात नाही वाटायचं तर आम्हाला लेक्चर मधनं काढून टाकलं. ते काय साप चालू नाहीये. सेकंड एक्झाम्पल गिवन 4x² plus 5xy plus 4y² is equals to 0. Compare with a ची व्हॅल्यू भेटेल, 2h ची व्हॅल्यू भेटेल, b ची व्हॅल्यू भेटेल. याने काढून फोन याने काय होतं पाऊस. ओके, 5/2 बरोबर आहे. और 25/4 into 4 16 म्हणजे इथे x² minus ab किती येतं? ओके ठीक आहे, चला 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर ओके. x² minus ab निगेटिव्ह येतो, 64 into 4 होईल तो. ओके, मायनस येतोय. मग बुक मध्ये मला चेंज करून घ्या एक्झाम्पल मध्ये, बरोबर ना. बी ची व्हॅल्यू 1 घ्या. फॉल्ट पुढे होता, कळला का? फॉल्ट असा होता 4 into 4 किती होईल? 16. इथे जर आपण स्क्वेअर केला 25/4, हा 4 याला क्रॉस मल्टिप्लाय होईल. 16 into 4 64. 25 minus 64 आन्सर निगेटिव्ह येईल. आणि बाळांनो आपण इथे x² minus ab वरती पहिल्या थेरमच कंडिशन टाकली होती का x² minus ab is always greater than equals to 0. x² minus ab व्हॅल्यू निगेटिव्ह झालं नाही, ती निगेटिव्ह येत होती. म्हणून आता कळलं की क्वेश्चन चुकलेला आहे बुकमध्ये. क्वेश्चन चुकलेला आहे. बरोबर आहे. ओके, करा पुढे सॉल्व आता. म्हणजे बी ची व्हॅल्यू 1 घ्यायची. बुक मध्ये क्वेश्चन चुकलेला आहे, चूक लगेच सापडते. आपण आयात जर सोडवायला गेलो त्याला कळत येतं की x² minus ab रूट मधली व्हॅल्यू कधीच निगेटिव्ह नाही आली पाहिजे. ओके, 2 हा स्क्वेअर होईल 25/4 minus 4/8. ज्यांनी जुन्या बॅच कडनं बुक्स घेतल्या असतील सॉरी, इथं 4 + 1 5 होईल. ओके, बी ची व्हॅल्यू 1 घ्यायची ना. ओके बाळांनो, करा, सिम्प्लिफाय करा आता. therefore tan theta is equal to mod of 2 into under root. आता इथे आहे रॅशनल नंबरची सबट्रॅक्शन. मग आपल्या या 4 ने बाळांनो याला परत पहिले क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. म्हणजे इथे काय होईल? 25 minus 4 into 4 16 आणि अपॉन ला असेल बाळांनो 4. अपॉन 5 आहे यासाठी. ओके, काय केलं? फक्त 5/2 चा स्क्वेअर किती लिहिला? 25/4.
4 into 1 4. आणि बाबा जर रॅशनल नंबरची तत्वशास्त्र आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 चा डिनॉमिनेटर 1 आहे, 1 ने 25 ला मल्टिप्लाय केलं नाही केलं काय फरक पडत नाही. म्हणजे या 4 ने याला मल्टिप्लाय केलं, 25 मायनस 4 into 4 16 आणि अपॉन कम्प्लीट डिनॉमिनेटर किती झाला आता 4. ओके, मग आता करा सिम्प्लिफाय. 2 into अंडर रूट 9 upon 4 upon 5. बरोबर आहे. म्हणजेच 2 into 9 upon 4 चा स्क्वेअर रूट प्लस और मायनस 3/2. फक्त 3/2 नाही, काही प्लस और मायनस 3/2. पण बाहेर मॉड आहे ना, मग मायनस घ्यायची गरजच नाही. 3/2 म्हणजे तुम्ही दिला आन्सर बरोबर 3/2, पण ते मॉड मुळे बरोबर आहे. जर मॉड नसता तर आपला रूट आपण नेहमी 2 लिहितोय, प्लस 1 मायनस, मग मायनस सुद्धा लिहावं लागलं असतं. इथे आपण मायनस का नाही घेतलं तर बाहेर मॉड आहे, कॅन्सल. म्हणजे इथे उरला किती, उरला इथे मॉड ऑफ 3/5 आणि व्हॅल्यूज निगेटिव्ह आलात का नाही, मग मॉड घ्यायची गरज नाही. म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू 3/5. ओके, आता हा टॅन आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार, टॅन इनवर्स. म्हणजे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 3/5. आता फक्त मला एवढं सांगा, आपल्याला जे 5 अँगल्स माहिती, स्टँडर्ड अँगल 0, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री माहिती आहे. याचे टॅन आठवा. टॅन 0 0, टॅन 30 1/√3, टॅन 45 टॅन 60 √3, टॅन 90 3/5 व्हॅल्यू आली का नाही. मग स्टँडर्ड अँगलची व्हॅल्यू नसेल तर चुकूनही लॉग टेबल मध्ये वगैरे पाहायचं नाही, हीच व्हॅल्यू फायनल द्यायची. हे डोक्यात ठेवा. बाळांनो, मॅथला लॉग टेबल अलाउड आहे, पेपरला देतात किंवा आपण सुद्धा युनिट टेस्ट प्रिलिमला घेऊन जातो, बोर्डला अवेलेबल असतो. कारण खूप वेळेस कोऑर्डिनेटर जे असतात एक्झामचे ते आर्ट्स किंवा कॉमर्सच्या स्वतःला हेच माहित नसतं का मॅथला लॉग टेबलच अलाउड नसतं. पण यावेळेस तुमच्या चेंज सिलेबस मध्ये तुम्हाला अलाउड केलं डायरेक्टली बोर्डने सुद्धा, त्यामुळे तुम्हाला मॅथचा लॉग टेबल अलाउड असणार आहे. पण जर पुढे व्हॅल्यू पाहिली तर मार्क 0 भेटणार, कारण की तुमच्या लॉग टेबल मध्ये जो टॅन दिलेला आहे तो नॅचरल टँजंट आहे. बरोबर आहे. त्यामुळे चुकूनही व्हॅल्यू पायखानात पडायचं नाही. स्टँडर्ड व्हॅल्यू आली तर लिहायची, नाही आली तर नाही लिहायची. आणि लॉग टेबल फक्त एका चॅप्टरला यूज करायचं आहे, कुठं म्हणतात हे डोक्यात ठेवा. जर स्टँडर्ड अँगलची व्हॅल्यू आली तर लिहायची, नाही तर लिहायची नाही. ओके, स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. आणि फक्त एकच चॅप्टर असं आहे की ज्या एक्झाम्पलला आपलं लॉग टेबल अलाउड आहे, फक्त त्याच चॅप्टरचं एक्झाम्पलचं लॉग टेबल वापरायचे, बाकी कुठेही लॉग टेबल यूज करायचा नाही, नाही तर बाळांनो मार्क घालून टाकशाल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. क्वेश्चन तोच आहे. एक्झाम्पल नंबर 3. टू एक्स स्क्वेअर प्लस 7xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके बाळांनो, सेम एक्झाम्पल आहे, सॉल्व करा पटकन.
ठीक आहे बाबा, सिमिलर एक्झाम्पल सॉल्व करायचंय. ओके, गिवन काय गिवन झालं. गिवन काय आहे, इक्वेशन काय दिलंय, 2x² + 7xy + 3y² = 0. Compare with, we get value of A is 2, value of 2h is 7, value of B is 3. Therefore, h is multiplied, then shift to right side, we get 7/2. ओके, फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यूज पुट करा. स्क्वेअर करून घ्या सर्वात पहिले. 49/4 - 6/5. हा जो काही 4 इथे आहे, या 4 ने याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे tan θ = काय भेटणार, mod of 2 × √49 - 4 × 6 24/4. वरची सबट्रॅक्शन येईल 25/4. दोघांचा स्क्वेअर रूट 5/2. डिनॉमिनेटरला 5 आहे फक्त. बरोबर आहे. सर्वात पहिले 2 ला 2 कॅन्सल, म्हणजे mod of 5/5 उरला. परत 5 ला 5 सुद्धा कॅन्सल, म्हणजे उरला फक्त mod of 1, म्हणजेच 1 ना. ओके, आता tan जर तिकडे गेला तर tan इनव्हर्स 1. माझा कोणत्या अँगलचा tan 1 असतो, 45 डिग्री. बट tan ऑफ इथे 45 डिग्री लिहा किंवा π/4 लिहा, काय फरक पडतो. tan of π/4 is 1 and therefore θ = π/4. किंवा एखाद्याने जर 45 डिग्री जरी आन्सर लिहिला असेल तरी आन्सर भावांनो बरोबर आहे. ओके, अडचण बोला. एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला. ओके, यातलं एक्झाम्पल नंबर 4 जे आहे, स्क्रीनशॉट घ्या फक्त. ओके, यातलं एक्झाम्पल नंबर 4 जे आहे ते आज तुम्हाला होमवर्कला आहे. उद्या आल्यानंतर परत पहिले तेच एक्सप्लेन करून दिलं जाईल. मुद्दाम ते एक्झाम्पल होमवर्कला दिलेलं आहे, कारण थोडस क्रिटिकल एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 4 आहे. a² - 3b² × x² + 8ab xy + b² - 3a² y² = 0. समजत आलं होमवर्कला काय दिलं. तो डोकं लावायचंय. इक्वेशन लिहा, फक्त कम्पेअर करताना एक गोष्ट आहे का, इथं ऑड स्मॉल ए आले ना, एक व्हेरिएबल कधी एकाच कशावर रिपीट करायचा नाही. मग कंपॅरिझनला x² + 2hxy + by² घ्या. म्हणजे तुम्हाला कॅपिटल ए ची व्हॅल्यू भेटल, इथे कॅपिटल एच ची व्हॅल्यू भेटल आणि इथे कॅपिटल बी ची व्हॅल्यू भेटणार. बरोबर आहे. हे कॅपिटल का घेतले फक्त, तर ऑलरेडी स्मॉल ए बी वरती आलेले आहे ना, एक्झाम्पल मग स्मॉल ए बी आलेले. मग कंपॅरिझन फक्त कॅपिटल बरोबर करा, मग बाकी खाली याच प्रमाणे सोडवायचं. फक्त एक करा, इथं x² - ab गोल करणार आहे. बरोबर ना.
मग काय करा, हा फॉर्म्युले नंतर तुम्ही वाटत झाला इक्वेशन नंबर म्हणा, सर्वात पहिले एच स्क्वेअर मायनस ए बी वेगळा कॅल्क्युलेट करून घ्या. एच स्क्वेअर मायनस ए बी करायचा आहे, दिसतं एच स्क्वेअर मायनस ए बी काय सोपा नाही. तो पहिले वेगळा कॅल्क्युलेट करून घ्या, नंतर मग याच्यामध्ये पुट करा. फायनल आन्सर भेटून जाईल. फायनल आन्सर माझ्या मते 60 डिग्री यायला पाहिजे. चेक करून पहा. √3 शिल्लक राहणार आहे फक्त आणि आन्सर येणार आहे 60 डिग्री. ओके ठीक आहे. आता याचा काय स्क्रीनशॉट घेऊ नका, कारण खाली वेगळं आन्सर बदलणार आहे. बरोबर आहे. ठीक आहे. सॉल्व करा प्रत्येकाने. ओके. हा, आणि बाबा सर्वात महत्त्वाचं ऑनलाईन करणार आहे, परंतु फी जमा नसेल तर लेक्चर करू नका, मी कधीही काढून देईल. आणि जे मुलं एका विषयासाठी क्लास लावले दोन्ही विषयांना कनेक्ट आहे बाबा, त्यांच्याकडनं दोन्ही विषयांची फी घेता जाईल. म्हणजे फक्त मॅथ्स लावला आणि फिजिक्सला पण कनेक्ट आहे टीचमेंट वरती. जर असे सापडले त्यांच्याकडनं दोन्ही विषयांची फी काढली जाईल, तर त्या एका विषयाला पण बसून दिलं जाईल. तुम्ही दोन्ही विषयांना राहताय क्लासरूमला ऍड. जर एकच करायचं असेल तर एकाला जॉईंट राहायचं, दुसऱ्या सब्जेक्टला हात सुद्धा लावायचा नाही तुम्ही. ओके ठीक आहे.